नमस्कार महावितरण. लाईन ब्रेकडाऊन झालेली आहे सर. आमचे कर्मचारी काम करतात. नाही सबस्टेशनमधून बंद केलेलं आहे. नाही झाड पडलंय पावसा. नाही चालू होईल साहेब, थोडं सहकार्य करा. नाही होईल चालू होईल. नाही आमचे लोक आहेत साहेब काम करायला. हो चालू होईल. हो पूर्ण एरिया. हो चालू आहे सर. नमस्कार. आज 6 जून महावितरणचा वर्धापन दिन. या वर्धापन दिनानिमित्त माझ्या तमाम सर्व वीज ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, 6 जून 2005 मध्ये महावितरण कंपनीची निर्मिती झाली आणि घरगुती ग्राहक, व्यावसायिक आणि कृषी पंप ग्राहकांची जबाबदारी या महावितरण कंपनीने घेतली. यांना अखंडितपणे वीज पुरवठा करत असताना मात्र या निसर्गामुळे कधी वादळ, वारा, पाऊस याने थैमान घातल्यावर या उघड्या तारांना एकमेकांना टच होतात, कधी झाडाच्या फांद्या पडतात, कुठं काही प्रॉब्लेम येतात, त्यामुळे फॉल्ट होतात आणि तो फॉल्ट या ठिकाणी आमच्या पॉवर हाऊसला सबस्टेशनला येतो. त्यामुळे तो इथून फीडर चालू होत नाही, इथून तुमचा सप्लाय चालू होत नाही. म्हणजे ती जादूची कांडी नाही की सप्लाय गेल्यावर लगेच आला पाहिजे. त्याला कारणं आहेत. तेव्हा ही कारणं शोधत असताना आमचा कर्मचारी तो एक फॉल्ट, एक पोल चढून पूर्ण तारा शोधून रात्र असो, ऊन असो, दिवस असो, पाऊस असो, केव्हाही तो सप्लाय सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आमची सर्व टीम त्या काळामध्ये काम करत असते आणि नेमकं याच काळात तुमचे आम्हाला फोन कॉल्स येतात. त्या कॉल्सवर कधी दमदाटी असते, कधी आई बहिणीवरून शिव्या असतात, कधी हेकेकोरपणा असतो, कधी प्रेमाने सुद्धा असतात बोलणं बरं का. परंतु हे सगळे कॉल एकामागून एक असतात. यांचं एकच म्हणणं असतं की सप्लाय चालू करा. खरोखर ती जादूची कांडी नाही हो. ज्याप्रमाणे सीमेवर एक सैनिक शत्रूला रोखण्यासाठी जीवाची बाजी लावतो ना, तसाच आमचा सैनिक हा सप्लाय गेल्यावर या 33,000 व्होल्ट, 11,000 व्होल्टवर काम करत असतो, स्वतःचा जीव वेशीला टांगून. तुमच्या ती सोशल मीडियाला टाकलेल्या त्या पोस्ट, महावितरण MSEB बद्दल त्या घाणघाण पोस्ट वाचून आमच्या कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण होतं. आम्ही तुमच्या घरात प्रकाश येण्यासाठी धडपडतोय, प्रयत्न करतोय. या काळात वितरणच्या कर्मचाऱ्याला सन्मानाने वागणूक द्या. पुनश्च एकदा महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त सन्माननीय वीज ग्राहक आणि आमच्या सर्व तांत्रिक कर्मचारी, अधिकारी बंधू यांना मनपूर्वक शुभेच्छा. समृद्धीचे विकासाचे